रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायतीतील विकास कामे आणि गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस खरेदी प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार व अनियमिततेच्या विरोधात माजी सदस्य संदेश पेवेकर यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केले। प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं देऊनही चौकशी अहवाल सादर न झाल्याने आणि संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप करत त्यांनी 7 एप्रिल 2026 रोजी खेड पंचायत समितीसमोर उपोषणाला सुरुवात केली। यापूर्वीही त्यांनी तक्रार आणि उपोषण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे। या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ग्रामपंचायत धामणदिवीमधून जो जीएम बोर्ड मार्फत जी खरेदी झाली होती त्यामध्ये जे घेतलाय प्रत्यक्षात लॅपटॉप कमी किमतीचे आणि किऑक्स जास्त किमतीचे बिलं लावण्यात आले। प्रत्यक्षात लॅपटॉपचे बिलं लावण्यात असणार आहे। त्याचे प्रिंटर सुद्धा घेतले। ते प्रिंटर हाय क्वालिटीचे इनवॉइस लावले। प्रत्यक्षात एचपीचे 13,000चे प्रिंटर कमी दर्जाचे प्रिंटर घेण्यात आले। टीव्ही त्याचे टीव्ही या वस्तू खरेदी करण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात मी नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली होती। त्यावर काहीच कारवाई होत नव्हती म्हणून मी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता। त्यावर कारवाई म्हणून त्यांनी प्राथमिक चौकशी केली, पण तो चौकशीचा अहवाल सुद्धा त्यांनी सोयीस्कर म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार म्हणजे दिला। म्हणजे जो दोषी असून सुद्धा यात प्रत्यक्ष म्हणजे दोषींवर जी कारवाई व्हायला पाहिजे अपेक्षित ते अहवालात सादर केली नाही। म्हणून मी पंचायत समितीत पुन्हा तक्रार दाखल केली की जो प्रत्यक्ष चौकशीत जे निष्पन्न झालं ते तुम्ही चौकशी अहवालात तुम्ही लेखी दाखल करा, कारण पाठराखण करणं हे चुकीचं आहे। आता तुमची मागणी काय आहे? आता माझी मागणी आहे की जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला